नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अतुल भातकडे, मोटिवेशनल स्पीकर आणि मेमरी ट्रेनर। मित्रांनो, आपल्या स्वतःला, आपल्या कुटुंबाला, या समाजाला, जिल्ह्याला, गावाला आणि या देशाला काही द्यायचंच असेल तर चांगले विचार द्या, चांगले संस्कार द्या, चांगल्या गोष्टी प्रत्यक्ष आचरणात आणा। आणि काय होतं की काही समाजकंटक या तरुण पिढीला भ्रमित करतात, चुकीचे विचार, चुकीचे सुविचार फॉरवर्ड करतात, चुकीचे व्हिडिओ शेअर करतात, चुकीचे फोटोज, चुकीच्या गोष्टी शेअर केल्यामुळे तरुण पिढीला भ्रमित केलं जातं। चुकीच्या व्हिडिओमुळे तरुण पिढीच्या मेंदूवर प्रभाव पाडला जातो आणि चुकीच्या गोष्टी घडतात। खरं तर आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये लहान मुलं, तरुण पिढी आहेतच की। मग बदल जो आहे, बदल ही काळाची गरज नाही आहे, आपली स्वतःची गरज आणि आपल्या स्वतःची जबाबदारी आहे। म्हणजे बदल घडून आणायचा असेल तर 100% बदल घडून आणू शकतो आपण। उदाहरण द्यायचं झालं तर डाकू रत्नाकरचा जर ऋषी वाल्मिकी होऊन एक रामायण रचवू शकतो, म्हणजे डाकू अंगुलीमालचा जर एक संन्यासी होऊ शकतो, तर 100% तुम्ही चांगले विचार आचरणात आणून, चांगल्या गोष्टी शेअर करून, चांगले विचार मनामध्ये रुजून नक्कीच बदल हा निर्माण करू शकतो आपण। उदाहरण द्यायचं झालं आणखीन इथे तर म्हणजे काय होतं की चुकीच्या गोष्टी, चुकीचे विचार हे याला ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित व्यवस्था आहे। तर चांगल्या गोष्टी, चांगले विचार हे रुजवावे लागतात, चांगले विचार हे मनात आणावे लागतात, चांगले विचार हे प्रत्यक्ष आचरणात आणावे लागतात, तेव्हाच बदल हा घडतो। उदाहरण द्यायचं झालं आणखी तर आता आधीचा अतुल भातखडे आणि आत्ताचा अतुल भातखडे यामध्ये किती तफावत आहे, किती फरक आहे, ही तीच लोक सांगू शकतात जी लोक मला बालपणापासून आणि कित्येक वर्षापासून ओळखतात, बघतात, पाहतात। म्हणजे स्वतःमध्ये जर इच्छाशक्ती असेल, प्रबळ इच्छाशक्ती असेल, प्रबळ दृढ संकल्प असेल तर 100% बदल हा घडू शकतो, बदल हा निर्माण करू शकतो। आणि आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक गोष्टी, चमत्कारिक विचार, चमत्कारिक गोष्टी आचरणात येऊ शकतात, निर्माण होऊ शकतात। चुकीच्या गोष्टी, चुकीचे व्हिडिओ, चुकीचे फोटोज, चुकीचे सुविचार याकडे जर आकर्षित झाले तर आयुष्याचं वाटोळं आहे, आयुष्याचा धिंगाणा आहे। निगेटिव्ह विचार, चुकीचे व्हिडिओ, चुकीचे फोटोज याकडे जर प्रभावित झाले तर धिंगाणा होतो आयुष्याचा। म्हणून चांगल्या गोष्टी आचरणात आणा, चांगल्या गोष्टी बघा, चांगले विचार रुजवू द्या, चांगले विचार समाजाला चांगले विचार संस्कार द्या। खरं तर चांगलं आयुष्य, चांगलं कुटुंब, चांगलं चरित्र तेव्हाच घडते जेव्हा प्रत्यक्ष गोष्टी, चांगले विचार मनामध्ये रुजतात, मेंदूमध्ये क्षणाक्षणाला चांगले विचार येतात, चांगले विचार आपण समाजाला देतो, चांगले विचार आपल्या कुटुंबाला, पिढीला, या तरुण पिढीला, लहान मुलांना देतो, तरच समाज बदलतो, देश बदलतो, आपलं कुटुंब बदलतं। आणि खरं म्हणजे लहान मुलं, ही तरुण पिढी खरं तर आपल्या देशाची, आपल्या गावाची, आपल्या समाजाची, आपल्या कुटुंबाची खरी संपत्ती आहे। या तरुण पिढीला योग्य ते मार्गदर्शन द्या, योग्य ती दिशा दाखवा, तरच आपल्या देशाची प्रगती आहे, तरच आपल्या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे। ही तरुण पिढीच आपल्या देशाचं भविष्य आहे। म्हणून चांगले विचार द्या, चांगले व्हिडिओ शेअर करा, चांगल्या गोष्टी शेअर करा आणि प्रत्यक्ष आचरणात येऊ द्या, प्रत्यक्ष आचरणात दिसू द्या, तरच प्रगती आहे। खरं तर आपले चांगले विचार, चांगले संस्कार म्हणजे हीच खरी आपली ओळख असते आणि हीच खरी आपली प्रतिमा आहे, प्रतिमा। म्हणून चांगले विचार द्या, चांगले संस्कार द्या आणि चांगले विचार, चांगले संस्कार जर दिले तर आपलं कुटुंब चांगलं प्रभावशाली होईल, कुटुंबामध्ये चमत्कार होईल, समाजामध्ये चमत्कार होईल, गावामध्ये चमत्कार होईल, देशामध्ये चमत्कार होईल आणि भविष्य उज्ज्वल होईल, भवितव्य घडेल आपल्या येणाऱ्या पिढीचं। म्हणून चांगले व्हिडिओ, चांगल्या गोष्टी शेअर करा, चांगले विचार आचरणात येऊ द्या आणि प्रत्यक्ष दिसू द्या आचरणात, तरच प्रगती आहे।
थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.